आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते कर्जत जवळच्या कडाव या गावी। इथे आपण गणेशाचं दर्शन तर घेणारच आहोत, पण त्यानंतर आपण खवय्येगिरी पण करणार आहोत। तर चला आधी दर्शन घेऊया आणि मग खवय्येगिरी करूया। गणनायका शुभदायका यावे तुम्ही गिरिकंदरा सह्याद्रीच्या हृदयामध्ये लेण्याद्रीच्या या मंदिरा गणनायका। बालदिगंबर गणेशाचं दर्शन झालं आणि आता त्याची माहिती आपण घेऊया इथले गुरुजी विनायक उपाध्याय यांच्याकडून। नमस्कार। महाराष्ट्रामध्ये सिद्धिविनायकाची अतिप्राचीन जी खूप महत्त्वाची अशी जी देवळं आहेत त्याच्यामध्ये श्री बालदिगंबर गणेश कडाव मंदिर हे सुद्धा एक खूप जुनं आणि पुरातन असं देऊळ आहे। कण्व ऋषींच्या हातची ह्या गणपतीची स्थापना आहे। अच्छा, इतकं जुनं? इतकं जुनं। तर अशी दंतोक्ती आहे। पण कण्व ऋषींचा आश्रम इथे टिटवाळ्याला होता आणि त्यावेळेला ते ह्या इकडे आले असताना ह्या इथे त्यांनी ह्या गणेशाची स्थापना केली आहे, अशा प्रकारची दंतोक्ती आहे। दुसरं, हा जो बालदिगंबर जे स्वरूप आहे हे 1952 नंतर हे दिसण्यात आलं। अच्छा। कारण हे 1952च्या अगोदर ही मूर्ती जवळजवळ 5.5 फूट उंचीची होती आणि 1952 नंतर ह्या मूर्तीने आपलं जे कवच आहे ते सोडलं आणि हे कवचाची जाडी 9 इंचाची होती त्यावेळेला आणि 2 बैलगाड्या कवचाच्या भरल्या होत्या। गणेशाच्या दर्शनानंतर आता गणेशासाठी मस्त खमंग नैवेद्य बनवायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला मदत करतात डॉक्टर जयश्री उपाध्याय। नमस्कार। कार्यक्रमात स्वागत तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गणपतीच्या शुभेच्छा। धन्यवाद। बाकी कोण कोण आहे घरी? आमच्याकडे माझे मिस्टर, माझे 2 मुलगे आणि 2 सुना, असं आमच्या एकत्र फॅमिली आहे। भरापुरा परिवार, खरोखरच भरापुरा परिवार। तोही म्हणजे असे एकावर एक तुम्हाला आशीर्वाद आम्ही झी मराठीकडनं देतो की देव करो आणि तेही तसंच भरपूर राहो। आणि त्यांना जो तुम्ही नैवेद्य घालता घरातल्या सणावारांना, तर त्याच्यापैकीच हा तुम्ही तयारी केली का अजून काही वेगळं आहे? खरं म्हणजे करंजा नेहमीच्या आपण करतोच, पण यावेळेला ही थीम अशी घेतलेली आहे की मूग डाळीचा हलवा, त्याची करंजी, पण ती चंद्रकला म्हणून एक जे राजस्थानी वगैरे पदार्थ, तर माझ्या या पदार्थाचं टायटल आहे मूग डाळ हलव्याची चंद्रकला। हा हा, मग साहित्य पण घ्या। मूग डाळ हलव्याची चंद्रकला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला रवा मैदा, साखर, वाटलेली मूग डाळ, साखरेचा गोळीबंद पाक, वेलची पावडर, तूप, केशर, ड्रायफ्रुट्स आणि दूध। कृती: प्रथम एका कढईमध्ये तूप गरम करून वाटलेली मूग डाळ परतून घ्यावी। त्यामध्ये दूध, साखर, वेलची पावडर, केशर आणि ड्रायफ्रुट्स घालून वाफ काढून सारण तयार करावं। भिजवलेल्या रवा मैद्याच्या पिठाच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्याव्यात आणि पुऱ्यांमध्ये सारण भरून त्याच्या करंज्या तयार कराव्यात। तयार चंद्रकला खरपूस तळून घ्याव्यात। थंड झाल्यावर त्या साखरेच्या पाकात घोळवून ड्रायफ्रुट्स आणि केशर घालून सर्व्ह कराव्यात। आणि आता आपण एक चटपटीत मोदक बघणार आहोत ना, कारण नेहमी आपण गोड मोदक करतो, तुम्ही टायटल पण चटपटीत मोदक दिले। हा, कारण चटपटीत भाजी घालून केलेले मोदक आणि विशेषतः न्यूट्रिशन सगळं आहे आणि तेल अतिशय कमी वापरलेलं आहे। एक खूप आपण रिच पदार्थ खाल्ल्यावर आता एक एकदम डाएट स्पेशल खाल्लं, तसंच केलं पाहिजे रादर। त्याचं साहित्य आम्हाला पटकन सांगा। चटपटीत मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदळाची उकड, गाजर, मटार, मका, कोबी, ओलं खोबरं, जिरं, साखर, लिंबाचा रस, मीठ, आलं मिरचीची पेस्ट, गरम मसाला, धणे जिरे पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद आणि हिंग। कृती: प्रथम तेलामध्ये जिरं, हळद आणि आलं मिरचीची पेस्ट याची फोडणी करावी। त्यामध्ये गाजर, मटार, मका, कोबी, गरम मसाला, धणे जिरे पावडर, लिंबाचा रस, खोबरं आणि कोथिंबीर घालून भाज्या परतून सारण तयार करून घ्यावं। तांदळाच्या उकडीची पारी करून त्यामध्ये तयार सारण स्टफ करावं आणि नेहमीप्रमाणे मोदक करून घ्यावेत। तयार मोदक पात्रामध्ये केळीच्या पानावर 8 ते 10 मिनिटं वाफेवर उकडून घ्यावेत। नैवेद्य तयार झालेला आहे, कारण आता जास्ती धीर धरणार नाही, कारण आरतीनंतर आम्ही खूप धीर धरला। कधी एकदा नैवेद्य मिळतोय तर उपाध्याय फॅमिली आलेली आहे आणि आता तो ग्रहण करण्यात येत आहे आणि आपण भेटतोय पुढच्या भागामध्ये। बाय।